चमेलीच्या फुलाच्या रोपं जी मी त्याच्या बियांपासून तयार केले. फेब्रुवारी मार्चमध्ये याच्या बिया साधारण छोट्या आकाराच्या काळ्या रंगाच्या असतात. त्याच्यावरचा जो मांसल भाग असतो तो काढून टाकायचा आणि नंतर स्वच्छ बी धुवून 2-3 दिवस पाण्यामध्ये ठेवायची आणि नंतर मातीमध्ये रुजवायची. साधारण 10 ते 12 दिवसानंतर या बिया रुजतात आणि छान रोपं तयार होतात. आता याच्यात मी 4 टाकल्या होत्या बिया, त्यातली आता ही 3 रोपं मोठी झालेत आणि एक रोप आत्ता छोटंसं तयार व्हायला लागलं. आता त्याच्यात बी पण तुम्हाला खाली दिसते. साधारण करवंदाच्या बिया आपल्या जांभळाचं बी कसं असतं त्या प्रकारचं छोटं बी असते आणि त्याच्यापासून छान वेल तयार होतात. आता हे तुम्ही बघू शकता किती छान वेल तयार झाली. आता हे नंतर मी थोड्या दिवसांनी मोठ्या कुंडीमध्ये लावेन. त्याची छान पांढरी चमेलीची फुलं असतात आणि वेल फार सुंदर असतो. याचा वर्षभर छान नाजूक फुलं लागत राहतात. ही माझं कढीपत्त्याचं झाड आहे जी मी बियांपासून तयार केले. गेल्या वर्षी जूनमध्ये मी या बिया लावल्या होत्या आणि त्याच्यापासून आता ही सुंदर छान झाडं तयार झाले. एका ठिकाणी 6-7 बिया लावल्या होत्या, त्याच्यापैकी 4 ते 5 बिया आता व्यवस्थित वाढून त्याची रोपं छान तयार झाली. आणखी काही दिवसांनी त्यांना मी वेगळ्या मोठ्या कुंडींमध्ये लावेन. बियांपासून आपण कढीपत्त्याची झाडं तयार करू शकतो. साधारण मे ते जून महिन्यामध्ये या बिया झाडावर पक्व होतात आणि आपल्या करवंदासारखी काळी झाली ती फळं की त्याच्यातला वरचा गर काढून टाकायचा, स्वच्छ पाण्यानं धुवायची आणि डायरेक्ट मातीमध्ये लावायची. साधारण 20 ते 21 दिवसानंतर बी फुटून रोप तयार होतं आणि रोप छान जर तयार झालं 2-3 महिन्यात तर स्वतंत्र लावलं तरी हरकत नाही. माझी थोडीशी एकत्र असल्यामुळं लवकर वाढली नाही. मी आता 1 वर्षानं त्यांना रिपॉटिंग करणार.